ते सुरुवातीची बातमी मोठी आहे। संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलेलं आहे। सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं संजय राऊत म्हणतात। आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केलं, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचं समोर आलंय। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन असं या पत्रामध्ये संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावरती निर्बंध घालण्यात आलेत। त्यास नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन। आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असं संजय राऊत यांचं हे पत्र आहे। या संदर्भात दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। दिनेश, हे पहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केलंय। यात ते असं म्हणतायत की जय महाराष्ट्र, आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे। उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन। वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। त्यास नाईलाज आहे। मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन। आपले प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, कळावे आपला नम्र संजय राऊत। हे जे प्रसिद्धीस दिलेलं निवेदन आहे, गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल होते। त्यांची नियमित आरोग्य तपासणी झाली आणि त्यानंतर एक 10 दिवसांपासून त्यांच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ते रोज फोर्टिस रुग्णालयात जाऊन दैनंदिन उपचार घेत असतात, पण त्यांच्या प्रकृतीत थोडासा थकवा किंवा त्यांना बोलण्यास थोडासा दम लागत असल्यामुळे त्यांची जी नियमित पत्रकार परिषद सकाळी होते तीही त्यांनी काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसंच कालही महाविकास आघाडी आणि मनसेची 1 नोव्हेंबरच्या संयुक्त मोर्चासाठी जी संयुक्त बैठक होती त्यातही संजय राऊत उपस्थित राहिले नाहीत। उद्या मोर्चालाही ते उपस्थित राहणार नाहीयेत, कारण डॉक्टरांनी त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी काही निर्बंध घातलेले आहेत। त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी हे निर्बंध आहेत आणि प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर नव्या वर्षात ते पुन्हा कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांसाठी भेटीस उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी आपल्याला या निवेदनातून कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांना दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या काळात म्हणजे पुढचे काही दिवस संजय राऊत हे राजकीय दृष्ट्या इनॅक्टिव्ह असतील। ते त्यांच्या प्रकृतीची काळजी घेताना दिसतील आणि एकूणच समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये काही चिंतेचा विषय होऊ नये यासाठी त्यांनी हे प्रसिद्धीस निवेदन दिलेलं आहे। पण एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात, राजकीय घडामोडीत आणि शिवसेना उभाटामध्ये संजय राऊत यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो। रोज सकाळी पत्रकार परिषदे माध्यमातून ते आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात, पण प्रकृती असल्यामुळे ते पुढचे काही दिवस ब्रेक घेणार आहेत आणि प्रकृती बरी झाल्यानंतर ते पुन्हा प्रसार माध्यमांसमोर येऊन आपल्या पक्षाची भूमिका नियमितपणे मांडतील। दिनेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।